झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात अलिबाबा आणि त्यांच्या 40 चोरांचं राज्य आहे, यांना घरी घालवल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी सांगलीच्या सभेत व्यक्त केला। मुख्यमंत्री काहीच काम करत नाहीत, हेच मुख्यमंत्री राहू देत आणि आमचं राज्य येऊ दे यासाठी गणपतीला साकडं घातलंय असंही वक्तव्य त्यांनी केलंय। सांगली महापालिकेच्या प्रचार सभेत ते बोलत होते। सांगली आणि मिरजमध्ये झालेल्या दंगलीचा सूत्रधार बागवान हा राष्ट्रवादीचा उमेदवार आहे। या बागवानच्या मागे जयंत पाटील यांचा हात आहे असा आरोप देखील मुंडे यांनी यावेळी केला। या सभेत रामदास आठवले यांनीही सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला। मी राज्याचा उपमुख्यमंत्री होतो तेव्हा मी रामदासजीला जाहीर निमंत्रण दिलं होतं की तुम्ही आमच्या सोबत या आणि माझं उपमुख्यमंत्रीपद मी त्यांना देण्यास तयार आहे। आले असते तर ही राजवट आपल्या डोक्यावर राहील नसती। रिपब्लिकन पक्ष जो आहे हा आम्ही एक सुद्धा माणूस आमचा निवडून आणू शकत नाही, एक आणू शकत नाही, पण 100 पाडू शकतो। आम्ही आतापर्यंत तुम्हाला पाडून आणू पण आता आम्ही तुम्हाला पाडणार नाही, आम्ही आता याला पाडणार आहोत। झी 24 तास एक पाऊल पुढे।